नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवा लॅपटॉप समोर बसलेला असतो काम करत. त्याच वेळेला तिथे नंदिनी येते आणि ती मनातच विचारते, विचारू का यांना? खरंच बायकोचं वजन वाढलं तर माणसांना प्रॉब्लेम होतो. जीवाचं लक्ष जातं नंदिनीकडे आणि तो म्हणतो, हे ब्युटिफुल, काही बोलायचं आहे? तर नंदिनी मान हालून नाही म्हणते. तर जीवा 1 मिनिट म्हणून तिथून उठून जातो. याचा अर्थ असा की त्याचं काम बाजूला ठेवून तो नंदिनीसाठी वेळ काढणार. तर नंदिनी मनातच म्हणते, यात विचारण्यासारखं काही वाटत नाही, कारण माझा माणूस वेगळा आहे. तर दुसऱ्या दिवशी किचनमध्ये पार्थने छान पराठे केलेले असतात. तो नंदिनीला सांगत असतो, तुमच्यासाठी पराठे तयार झालेले आहे, तुम्ही इथे खाणार का डायनिंग टेबलवर नेऊ? तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही जा तिकडे, मी घेते स्वतः. मालिनी काकू आणि काव्या बसलेले असतात डायनिंग टेबलजवळ. काव्या म्हणते, आता मज्जा येणार आहे. तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि विचारतो, काय चाललंय, खूप खुश दिसताय. तर तिथे पार्थ नाश्ता घेऊन येतो आणि तो स्वतः कपडे सगळे पिठाने माखलेले असतात. प्रेक्षकांनो, खरंच पार्थने मनावर घेतलं स्वयंपाकाचं. असं आपल्या घरी पण झालं पाहिजे ना. हप्त्यातनं 1 दिवस तर पाहिजेच आपल्याला आराम. सो जीवा म्हणतो, अरे बडे भैया, हा काय प्रकार आहे? तेव्हा पार्थ म्हणतो, अरे छोटे भैया, ते कसं आहे ना, प्रत्येक पुरुषाने स्वावलंबी झालं पाहिजे, कोणावर अवलंबून नाही राहायचं. म्हणून मी ठरवलंय, हप्त्यातनं 2 दिवस तरी मी घरातले कामं करणार. तर जेव्हा म्हणतो, अरे बडे भैया, मला बोलवून घ्यायचं ना, मी मदत केली असती. तर मालिनी काकू म्हणतात, बघितलं का नंदिनी, या मांजरीने बोक्याला चांगलं सरळ केलं बरं का. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आई, तसं काही नाही. देशमुखांचे सगळेच पुरुष अगदी सरळ आणि साधे आहेत. आपलंच भाग्य आहे की ते आपल्याला लाभले. वडील, नवरा, धीर, सासरे म्हणून. जीवा आणि पार्थ तर खूप खुश असतात, तर सगळे टाळ्या वाजवतात. त्याच वेळेला तिथे वसू आत्या आणि रम्या दोघी पण येतात. आम्ही गुड न्यूज देण्याआधीच तुम्ही टाळ्या वाजवतात हे. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, रम्या, कोणती गुड न्यूज? तर रम्या सांगते, पार्थने जी शॉर्टलिस्ट केली होती त्यातनं एक मुलगा मला आवडला आहे, विजय मटकरी असं नाव आहे त्याचं. तेव्हा जीवा म्हणतो, काय सांगतेस? काव्या पण खुश असते आणि मालिनी काकू पण. पण पार्थ आणि नंदिनीला थोडासा डाऊट असतो हिच्या बोलण्यावर. तर रम्या म्हणते, मी त्याला भेटण्यासाठी मेसेज पण पाठवला आहे. जीवा म्हणतो, घरी भेटणार आहे की कुठं बाहेर? तर रम्या म्हणते, आज आम्ही कॅफेमध्येच भेटणार आहे, त्यानंतर घरी बोलू आपण. तेवढ्यात नंदिनीला रेखाताईचा कॉल येतो. भक्तीचा नवरा अर्ध्या तासात येणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो रेखाताई, मी आता लगेच निघते. आणि जीवाला सांगते, जीवा, तुम्ही येताय ना मला सोडायला? जीवा म्हणतो, सोडता का? सोडा असं म्हणायचं. जीवा लगेच उठतो आणि मालिनी काकू पण उठतात. अगं, तुझा टिफिन घेऊन जा आधी. तर काव्या रम्याला म्हणते, तुला सांगू अगदी मनापासून, या निर्णयानंतर तुझं आयुष्य बदलून जाणार आहे. तर रम्या म्हणते, फक्त माझंच नाही तर सगळ्यांचंच आयुष्य बदलणार. हे ऐकल्यानंतर वसू आत्यांना तर टेन्शन येतं की रम्या आता नेमकं काय करेल ते. तर कॅफेमध्ये भक्तीचा नवरा आलेला असतो आणि तिथे नंदिनी पण पोहोचते. तेव्हा नंदिनी विचारते, तुम्ही चहा घ्याल का सरबत? तर भक्तीचा नवरा म्हणतो, सरबतचं तर नावच काढू नका, बॅन आणला पाहिजे सरबतवर, किती साखर असते त्यामध्ये. तर नंदिनी म्हणते, मिस्टर. तर तो सांगतो, अजय पाटील. मिस्टर अजय, तुम्हाला सरबत आवडत नाही ते समजू शकते, पण एवढं टोकाचं नका ना बोलू तुम्ही. भक्ती बोलली होती तुम्हाला गोड आवडत नाही. तेव्हा अजय म्हणतो, तुम्ही भक्तीला आज भेटला तो, पण जेव्हा लग्न झालं ना तेव्हा अगदी चवळीची शेंग होती. तर माझी आजी म्हणायची की ही मुलं कसं काय सांभाळेल, आणि आता डॉक्टर म्हणतात की एवढी जाडी वाढू देऊ नका, मुलं कशी होतील. तर दुसरीकडे मालिनी काकू पार्थला खूप ओरडत असतात. तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई, त्याने किती केलं आहे सगळ्यांसाठी, प्रत्येकाला वेगळा नाश्ता बनवला आहे, आणि तुला राग कसला आला आहे? काव्याला आणि नंदिनीला पराठे आवडतात, त्यांच्या आवडीचे केले म्हणून का? तर मालिनी काकू म्हणतात, अरे गधड्या, यांनी बघ किती पसारा करून ठेवला आहे, आता हे कोण आवरणार? स्वयंपाक करणं म्हणजे फोडणी देणं नसतं. कुठलाही स्वयंपाक मनापासून करायचा आणि किचन पण पूर्ण आवरायचा, त्यानंतर स्वयंपाक पूर्ण होतो. आता हे तुम्हा दोघांनी आवरून घ्यायचे. तिथून निघून जातात. पार्थ म्हणतो, लग्नानंतर या काव्यानं खूप ऑर्डर करायला लागल्या रे. तर जीवा म्हणतो, हो ना, मला असं वाटतंय की आपल्याच घरात आपण बिचारं झालो आता. बरं, तू आवरून घे, मी येतो. जीवा तिथून निघून जातो. तर नंदिनी अजयला म्हणते, भक्ती फक्त जाड आहे त्यामुळे तुम्ही तिला सोडून देणार आहात. तेव्हा अजय म्हणतो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आणली तेव्हा किती बारीक होती आणि आता कशी झाली आहे. तसा स्वभाव बरा आहे तिचा.
काम पण करते, पण फिगर वगैरे काही असतं का नाही? एवढे छान कपडे आणतो तिला आणि तिला येतच नाही. आणि प्रत्येक सणाला तिला पुरणपोळी खायची असते. आता तर गुढीपाडवा आहे ना, अर्धा किलो श्रीखंडाचा डब्बा तीच संपवेल. असं कुठे असतं का? तर नंदिनी म्हणते, मी भक्तीकडून ऐकलंय की तुमचे वडील आजारी असतात. मग तुमच्या आईने पण जर असं दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे तर तुम्हाला चालेल का? त्या सगळी काळजी घेतातच ना त्यांची. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही भक्तीला थोडा वेळ दिला पाहिजे. मी बोलते भक्तीबरोबर, तिच्या खाण्यापिण्याच्या पण सवय थोड्या बदलायला लावते आणि तिला थोडा वेळ द्या तुम्ही, 3 महिने तरी. तेव्हा अजय म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणता तर मी ऐकायला तयार आहे, येतो मी. तिथून निघून जातो. तर नंदिनी स्वतःच विचार करते, मी जे आत्ता बोलली ते बरोबर आहे का? कारण चेष्टेमध्ये जीवा पण बोलले होते की माझी कारभारीण खूप भारी आहे. काव्या देवासमोर पूजा करत असते, त्याच वेळेला तिच्या मागे रम्या पण असते हात जोडून. तर काव्या तिला बघितल्यानंतर म्हणते, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, माझ्या या मैत्रिणीला तिच्या मनासारखं पार्टनर मिळव. हे बघ रम्या, तू आज कॅफेत जाशील ना, तुला बघता क्षणी त्याला आवडली पाहिजे. माझे पार्थ कसे माझ्याकडे बघायला लागले का बघतच राहतात. तेव्हा रम्या म्हणते, तू यामध्ये कधीपासून इंटरेस्टेड झाली? काव्या म्हणते, अगं मी आधीपासून इंटरेस्टेड आहेतच तुझ्यामध्ये. आणि अजयला, नाही, अजय जिजूंना सिनेमन कॉफीची सुद्धा आवड असली पाहिजे. रम्या तोंड बाजूला फिरून घेते. तिला हा विषय अजिबात आवडत नसतो, कारण ती चेहऱ्यावर फक्त स्माईल असते, पण मनातनं हा विषय तिला आवडत नसतो. आणि रंगांची सुद्धा आवड पाहिजे, डिझाईनची आवड पाहिजे. तू म्हटली ना त्या पद्धतीने. त्याच वेळेला तिथे नंदिनी येते. तर काव्या म्हणते, अगं ताई काय झाले, लक्ष कुठे तुझं? तर नंदिनी म्हणते, काही नाही, येते मी. तिथून निघून जाते. तर काव्या म्हणते, अगं मी काय बोलत बसली, उद्या आमच्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे, तयारी करायला हवी ना. अहो देशमुख, कुर्ता काढला का तुम्ही? असं म्हणत तिथून निघून जाते. रम्या मनातच विचार करते, मी उद्या अजयला भेटणार आहे, तेव्हा उद्या मज्जा येईल माइंड गेम खेळायला. नंदिनी तिच्या रूमच्या दरवाजाजवळ येते. तेव्हा जीवा त्याच्या मित्राशी बोलत असतो, अरे माझी ब्युटीफुल खूप भारी झाली रे आता, पण आता कंटाळा आला आहे मला. अरे पेलवत नाही रे, खूप वजन वाढलं तिचं, मला सूट पण नाही होती, तिला बाहेर घेऊन जायला नको वाटतं. पण या बाबतीत ना माझा पार दादा सॉलिड नशिबाने, ते वैताग आला आहे मला. मागे वळून बघतो तर नंदिनी असते समोर. अरे नंदिनी आली, तुला नंतर कॉल करतो. अगं नंदिनी केव्हा आली तू? नंदिनी म्हणते, हे काय आत्ताच येते. तर जीवा म्हणतो, उद्या गुढीपाडवा आहे, तू काय घालणार आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, काहीही. तर जीवा म्हणतो, उद्या छान साडी नेसशील, पण फुल स्लीवलेस घालशील? तर नंदिनी मनातच विचार करते, हो म्हणजे माझे दंड दिसत असतील, त्यांना लाज वाटत असेल ना, त्यामुळे म्हणताय काय असं. दादाचा उद्याचा काय प्लॅन आहे बघून येतो. जीवा तिथून निघून जातो. तर नंदिनी विचार करते, प्रत्येक नवऱ्याला असंच वाटतं की आपली बायको जाड नको दिसायला. जीवा पण तशीच असतील का? दुसरीकडे काव्या छान तयार झालेली असते. खरंच प्रेक्षकांनो, काव्या खूप छान दिसत असते. आरशात बघून म्हणते, मी बरी तर दिसते ना. त्याच वेळेला तिथे पार्थ येतो. पार्थला विचारते, मी बरी दिसते ना? तर पार्थ म्हणतो, नाही, एका गोष्टीची कमी आहे. तर काव्या विचारते, कोणती? तर पार्थने छान गजरा आणलेला असतो काव्यासाठी, त्या गोष्टीची कमी आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी काव्या आणि पार्थ दोघांचा फोटो काढत असते. तर तिचं लक्ष काव्याच्या हाताकडे जातं. तिला वाटत असेल की काव्याचे हात बारीक आहे, माझे जाड. रूममध्ये आल्यानंतर तिने शॉल पांघरलेली असते. जीवा तिला विचारतो, अगं उन्हाळा चालू आहे आणि शॉल का पांघरली? तेव्हा ती म्हणते, मला थंडी वाजते. मार्च महिन्यामध्ये थंडी? मी खरंच खूप लकी आहे हां नंदिनी. नंदिनी मनात विचार करते, काल हे म्हणत होते की मी लकी नाही आणि आज म्हणताय मी लकी आहे. नेमकं यांच्या मनात तरी काय आहे? हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.